ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये राज्यातला सत्ता संघर्ष म्हणजे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सध्या सुनावणी सुरू आहे. मात्र ही सुनावणी सुरू असताना काही वेळाचा ब्रेक घेण्यात आला आणि आता पुन्हा एकदा सुनावणी सुरू होतीये. ब्रेक नंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून सुनावणी सुरू झालेली आहे. मात्र ही सुनावणी काही काळासाठी थांबवण्यात आलेली होती आणि 10-15 मिनिटांच्या वेळानं पुन्हा एकदा सुनावणी सुरू होतीये. ब्रेक नंतर शिंदे गटाचा युक्तिवाद होईल असं सांगण्यात आलेलं आहे. ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे. सुनावणी काही वेळासाठी मध्ये थांबवण्यात आली. सुप्रीम कोर्टातले या सुनावणी दरम्यानचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय. राज्यातल्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एक छोटासा ब्रेक घेण्यात आला आणि त्यानंतर आता शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील. ही सुनावणी काही वेळासाठी थांबवण्यात आलेली होती. आता ती पुन्हा एकदा सुरू होईल. मात्र सध्या ही सुनावणी थांबवण्यात आलेली आहे फक्त काही 10 मिनिटांसाठी. या सगळ्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी संदर्भात किंवा जे काही युक्तिवाद सुरू आहेत शिंदे गटाच्या वकिलांकडून आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून या संदर्भात अधिक आपण जाणून घेतोय. ज्येष्ठ वकील गिरीश राव सुद्धा आपल्या सोबत आहेत न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमधून. सर, आपण बऱ्याच तासांपासून जेव्हापासून ही सुनावणी सुरू झाली त्या आधीपासून किंबहुना यावरती बोलतोय. आता आमदार अपात्रतेचा मुद्दा हा शब्द आपण वारंवार ऐकतोय ज्याच्यावरती सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. मात्र या अपात्रतेसंदर्भात काय सांगाल? जर शिंदे गटातले आमदार अपात्र झाले तर मग त्याचे काय परिणाम होऊ शकतात? आजच्या स्थितीत कोणीही माणूस मंत्री बनू शकतो किंवा मुख्यमंत्री बनू शकतो. रिक्वायरमेंट आहे की त्यांनी 6 महिन्यांनी निवडणूक लढवून किंवा तुम्ही मेंबर झालं पाहिजे असेंब्लीचा. पण जेव्हा एक मेंबर अपात्र ठरतो, डिस्क्वालिफाय होतं, तर डिस्क्वालिफाय मेंबर असतो ते मंत्री किंवा मुख्यमंत्री बनू शकत नाही जोपर्यंत ते निवडणूक लढवून परत मेंबर होऊन हाऊसचे. त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशन हा मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा ठरतो. कारण जर ते डिस्क्वालिफाय झालेत तर त्यांना परत इलेक्शन लढवायला लागेल आणि इलेक्शन लढवून ते निवडून आल्यानंतरच ते मेंबर ऑफ हाऊस नंतरच ते मंत्री बनू शकतील. त्याच्यामुळे हा मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी. कर्नाटकमध्ये काय झालेलं? कर्नाटकमध्ये असं झालेलं, ते MLA म्हणत होते की आम्ही राजीनामा दिला आहे म्हणून. तर स्पीकर बोलले नाही, तुम्ही राजीनामा दिला नाही, तुमच्या ॲक्टिव्हिटीमुळे तुम्ही डिस्क्वालिफाय झालात. तर त्याच्यामुळे जर त्यांचा राजीनामा म्हणून ॲक्सेप्ट केला असता तर ते मंत्री बनू शकले असते. त्यांचा राजीनामा ॲक्सेप्ट नाही झाला आणि त्यांना डिस्क्वालिफाय झाल्यामुळे ते मंत्री बनू शकले. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा होतो की डिस्क्वालिफिकेशन जर झाला तर तोपर्यंत ते निवडून येत नाही, तोपर्यंत ते लोक परत मंत्री बनू शकत नाही. बरं, मात्र जे महाराष्ट्रामध्ये घडलं तसं कोणत्याही राज्यामध्ये घडू शकतं की एखादा गट फुटीर बनून बाहेर पडेल आणि सरकार उलथवून टाकेल. त्यामुळे ठाकरे गटाच्या वकिलांचं हेच म्हणणं आहे की बाबा यावरती काहीतरी पर्याय निघाला पाहिजे, कारण हे असं कुठेही होऊ शकतं, घडू शकतं आणि सरकार अल्पमतात येऊन पडू शकतं. ह्याच गोष्टीसाठी 10th शेड्यूल 85 मध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. त्याच्या पाठी उद्देश हेच होतं की आयाराम गयाराम म्हणजे कोणी उद्या गट फोडू शकत नाही. पण त्याच्यासाठी पण परत रिस्ट्रिक्शन होतात. जसं आता हे जर आता बघितलं, आपली सध्याची परिस्थिती बघितली, द मेजॉरिटी शिंदेबरोबर आहेत, एकनाथ शिंदेबरोबर आहेत आणि मायनॉरिटी ओरिजिनल शिवसेनेबरोबर. हे त्या दृष्टीने त्याच्यामुळे जे मेजॉरिटी आहे त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. असं होऊ शकत नाही की आज जर तुम्ही बघितला, मी कोणत्या पक्षाच्या बाजूने बोलत नाही आहे, तर जरी बघितला तुम्ही शिवसेना आणि BJP एकत्र इलेक्शन लढली आणि त्यांच्यानंतर शिवसेना गेली काँग्रेस आणि NCP बरोबर. मग परत ह्याही मुद्दे होऊ शकतात की तुम्ही लोकांकडे जातात, एका मुद्द्यावरती एकत्र लढतात आणि जेव्हा निवडून आल्यावरती परत तुम्ही दुसऱ्या लोकांबरोबर सरकार स्थापन करतात. त्याच्यामुळे ह्या ज्या मुद्दे आहेत ह्याच्यासाठी उत्तरं खूप लिमिटेड असू शकतील की तुम्ही काही लोक स्प्लिट करू शकतील. त्याच्यासाठी काही मला दिसत नाही की आजच्या स्थितीला ह्याच्यामध्ये काही उत्तर होऊ शकेल. आज कदाचित हे शिवसेनेला फेवरेबल दिसत नाही, उद्या कदाचित अशाच परिस्थितीत शिवसेनेला या गोष्टी फेवरेबल दिसतील. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी कुठलाही पक्ष त्याच्यासाठी काही निर्णय घेणार नाही, काही अमेंडमेंट होणार नाहीत असं वाटतं. कारण आज तुम्ही एका साईडला उद्या दुसऱ्या साईडला असू शकतात. त्याच्यामुळे मला वाटत नाही की याच्या मुद्द्यावरती काही
कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, याच्यावरती सुप्रीम कोर्ट काही निर्णय घेऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट फक्त इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ करू शकतं आणि किंवा जे लॉ बनवलं आहे ते कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे का, बरोबर आहे, हा निर्णय फक्त सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतो. सुप्रीम कोर्ट कुठलाही लॉ नाही बनवू शकत. बरं, मात्र आता सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार ठाकरे गटाच्या वकिलांकडून हा दावा केला जातोय की शिंदे गट हे वेगळा झाला. मात्र ते सांगतात की आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. मात्र ठाकरे गटांच्या वकिलांचा असा दावा आहे की जर हा गट वेगळा झाला तर त्यांनी कोणत्या तरी राजकीय पक्षामध्ये विलीन होणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही अपात्र ठरायला हवे. त्यांचं ते आर्ग्युमेंट एकदम बरोबर आहे. तर तुम्ही वेगळा झाला असाल तर तुम्ही विलीन झाला पाहिजे. पण ते बोलतात आम्ही वेगळा झालोच नाही, आम्हीच शिवसेना आहे, तोच त्यांचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही डिस्क्वालिफाय पण झालो नाही आहे. हे तुमच्या जर लक्षात असेल, गेल्या वेळी म्हणजे जेव्हा जस्टिस रमण्णा होते 3 जजकडे, त्यांचं आर्ग्युमेंट होतं शिंदे गटाचा की याच्यावरती आता काही निर्णय होऊ नये आणि आम्ही परत स्पीकरकडे जाऊ, बेसिकली हे आर्ग्युमेंट होतं. तेव्हा चीफ जस्टिस रमण्णांनी विचारलं त्यांना प्रश्न, तुम्ही आमच्याकडे आला, आमच्याकडनं स्टे घेतला, त्याच्यानंतर तुम्ही बोलताय की तुम्ही आता कुठलाही प्रश्न डिसाईड करू नये, ह्याची जस्टिस रमण्णांचं होतं. कारण ते बोलतात की तर तुम्ही आमच्याकडे आला, आमच्याकडे स्टे घेतला आणि नंतर परत तुम्ही बोलतात आता सुप्रीम कोर्टने हा कुठल्याही प्रश्नाचा निर्णय घेऊ नये. तो हा एक बेसिक प्रश्न आहे आता. पण नाही, कारण परत मुद्दा हा बेसिक हाच येतो, डिस्क्वालिफिकेशन. आता जर डिस्क्वालिफिकेशन जर ते आर्ग्यू करतात तर डिस्क्वालिफिकेशन सुप्रीम कोर्ट नाही डिसाईड करू शकत. परत पाठीमागे तुम्ही या आणि आताचे जे स्पीकर आहेत ते डिसाईड करतील डिस्क्वालिफिकेशन किंवा नाही डिस्क्वालिफिकेशन. बरं, मात्र यावरती आता शिंदे गटाच्या वकिलांनी हे सुद्धा सांगितलं की ठाकरे गटा किंवा शिवसेनेपासून असं नाही म्हणू शकत, पण शिंदे गट ज्या वेळेला वेगळा झाला तेव्हा बहुमत आमच्या बाजूने आहे. किती महाराष्ट्रामध्ये आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय हे महाराष्ट्राला दिसतंय, लोकांना दिसतंय. त्यामुळे मूळ शिवसेना आमचीच, असा जो युक्तिवाद पुन्हा एकदा शिंदे गटाकडून केला जातोय. त्यामुळे काय याच्यावरती आता निर्णय येईल याची उत्सुकता आहेच. त्यामुळे हे दोन्ही वकिलांकडून जे युक्तिवाद केले जात आहेत ते सुद्धा अगदी करेक्ट आहेत आणि ते दोन्ही विधिज्ञ आपापल्या म्हणण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे काय होणार? पण हा जो निर्णय आहे, आम्ही खरी शिवसेना, आम्हीच अध्यक्ष, हा निर्णय सुप्रीम कोर्ट नाही डिसाईड करू शकत. ह्या निर्णयासाठी परत तुम्हाला इलेक्शन कमिशनचे जे पॉवर आहेत, कमिशनचे जे पॉवर आहेत त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट काही निर्णय नाही घेणार. ते परत ह्या गोष्टी डिसाईड करायच्यासाठी परत इलेक्शन कमिशनकडे डायरेक्शन देतील की तुम्ही हा निर्णय घ्या, किती दिवसात घ्या, असे काहीतरी निर्णय देतील डायरेक्शन. इन द मीन टाईम जर सुप्रीम कोर्टने ठरवलं की ते ॲक्टिव्ह झालं पाहिजे तर इन द मीन टाईम कदाचित काही इंटरिम रिलीफ देऊ शकतात. पण त्याची शक्यता मला कमी दिसते. इंटरिम रिलीफ जर द्यायचे परत तोच पॉवर आला, परत इलेक्शन कमिशनकडे पॉवर आला. आणि ज्या प्रकारे दिसतंय मला हे व्हर्टिकल स्प्लिट दिसते, म्हणजे मला वाटतं दोघांकडे, म्हणजे आमदार जरी यांच्याकडे जास्ती असेल, कदाचित मेंबर कमी असू शकतील शिंदे गटाकरते. त्याच्यामुळे हा जो निर्णय आहे की सिम्बॉल कोणाची, पार्टी कोणाचं, हे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कदाचित हे चिन्ह गोठवतील इलेक्शन कमिशन आणि जे फायनली जेव्हा डिसाईड करतील असं मला तरी आता तरी दिसतंय समोर. बरं, म्हणजे एक तर सुप्रीम कोर्ट असं सांगू शकतं की अपात्रतेच्या मुद्द्याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल. बरोबर आहे, ॲब्सोल्युटली ते डिसाईड करतील. आणि पण ते आता तो जो मुद्दा आहे ना, त्या मुद्द्याच्या पलीकडे या गोष्टी गेल्यात. कारण जेव्हापर्यंत जेव्हा सुप्रीम कोर्टाला रेफर केले आहेत त्या गोष्टीसाठी जर ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर 10 मुद्द्याचे रेफरन्स केले त्याच्यानंतरच ह्याच्यावरती सगळे निर्णय होतील. मग आज जे सांगतात, जे आर्ग्युमेंट मला दिसतं, आज दोघे पक्ष मला दिसतात शॉर्टकट करतायत आणि परत पाठीमागे, म्हणजे ज्या आधी पिटिशन फाईल करायच्या आधी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीकडे जाण्याचा प्रयत्न करतात हे दिसते. गेल्या वेळी आपल्या यांच्या शिंदे गटाच्या हरीश साळवे अपील झालेल्या चीफ जस्टिस रमण्णाच्या समोर तेव्हा ते बोलले की तुम्ही हा डिसाईड करू नका मुद्दा. आणि आज परत असं दिसतंय, म्हणजे जे ठाकरे गटांकडनं जे आर्ग्युमेंट होतंय त्याच्यावरनं असंच दिसतंय तुम्ही डिस्क्वालिफिकेशन पहिला डिसाईड करा. मग डिस्क्वालिफिकेशन परत डिसाईड करायचं, परत तुम्हाला स्पीकरकडेच यावं लागणार. तुम्ही सुप्रीम कोर्ट नाही डिसाईड करणार आहे हा मुद्दा. बरं सर, पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टातले अपडेट्स आपण पाहूयात. तिथे सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. काही मिनिटांचा गॅप घेण्यात आला आणि या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली आणि त्याच्यामध्ये शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद
सुरू आहे सध्या सुप्रीम कोर्टातले अपडेट्स आपण घेण्यासाठी पुन्हा जाऊयात नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आताचे ताजे अपडेट्स. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली आहे. काही क्षणांची विश्रांती, काही वेळाची 10 ते 12 मिनिटाची विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा युक्तिवाद सुरू झालेली आहे. शिंदे गटाच्या युक्तीनं नीरज किशन कौल हे जे ज्येष्ठ वकील आहे ते युक्तिवाद करत आहे. काय सुनावणी सुरू आहे, कशा प्रकारचा युक्तिवाद सुरू आहे या संदर्भात माझ्यासोबत आता ॲडव्होकेट राज पाटील आहे, त्यांची थेट चर्चा करूया. सर, सध्या काय सुरू आहे? शिंदे यांच्याकडून काउंटर करण्याचा प्रयत्न मान्य न्यायालयासमोर होत आहे की जे मुद्दे उपस्थित झाले होते, डिस्क्वालिफिकेशनचा असू द्या किंवा मेजॉरिटी संदर्भातले असू द्या, लेजिस्लेचर पार्टी असू द्या, होल पॉलिटिकल पार्टी असू द्या, त्यात मेजॉरिटी संदर्भात सिनियर ॲडव्होकेट हे आपली भूमिका मांडत आहे मान्य न्यायालयासमोर. त्याचबरोबर जो प्रश्न उपस्थित झाला होता आणि डिस्क्वालिफिकेशन उपसभापती यांनी केलं होतं, त्याच वेळेस हे मान्य सर्वोच्च न्यायालयात आले होते आणि त्यांना नोटीस पिरियड फार कमी दिला होता. त्या संदर्भात सुद्धा भाष्य करताना हे दिसत आहेत. त्याचबरोबर म्हणजे मी ज्या पद्धतीने माहिती मिळते, कौल हे बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमी सांगत आहे संपूर्ण केसची. काय पार्श्वभूमी त्यांनी सांगता येते? तुम्ही ऐकत आहे, तुम्ही पाहत आहे संपूर्ण सुनावणी? यात पूर्व पार्श्वभूमी सांगत आहे की कारण की सिक्वेन्स जो केसचा आहे त्या संदर्भात ते पुढं नेतील. पण जो प्रश्न उपस्थित झाला होता की डिस्क्वालिफिकेशन कसं इफेक्ट करतं, त्या संदर्भात कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट केली होती. त्याला काउंटर करताना ती पूर्व पार्श्वभूमी सांगून पुन्हा मान्य न्यायालयासमोर गोष्टी आणत आहेत. म्हणजेच ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे त्यांच्याकडे ती जो नेता आहे सभागृहाचा तो ठरवू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर उपसभापती यांनी घेतलेली जी ॲक्शन होती त्या अगोदरच ते मान्य सर्वोच्च न्यायालयात आले होते आणि त्यावर ते भाष्य करताना दिसत आहे. नाही, महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं कौल यांनी दावा केलेला आहे की 22 जून रोजी आम्ही ॲप्लिकेशन फाईल केली होती आणि जुलै 12ला आम्ही त्यासाठी फ्लोर टेस्ट देखील घेतली. याचा उल्लेख काय आहे? मान्य न्यायालयासमोर त्यांनी हेच सांगितलं की आमच्याकडे मेजॉरिटी आहे आणि आम्ही फ्लोर टेस्ट घेऊन ती सिद्ध केली आणि सरकार स्थापन केलेलं आहे. त्याचबरोबर सभागृहात सुद्धा मेजॉरिटी सिद्ध झालेली आहे आणि पूर्वी जी पिटिशन फाईल होती त्याची स्थितीसुद्धा त्यांनी सांगितली की आम्ही पूर्वी चालू होतं, म्हणजे डिस्क्वालिफिकेशन अजूनपर्यंत काही सिद्ध झालेलं नाही. उपसभापतींनी त्यांना जो 48 तासाचा टाईम दिला होता तो कमी होता. ते मान्य न्यायालयाने हस्तक्षेप करून सगळी प्रोसिडिंग थांबवली होती. ह्या पार्श्वभूमीचा तो अर्थ आहे की त्यावेळेस आम्ही, कारण की कपिल सिब्बल यांनी मुद्दा मांडत असताना हे सांगितलं होतं की अपात्रतेसंदर्भात निर्णय होईपर्यंत इलेक्शन कमिशनने प्रोसिडिंग घेऊ नये, ते पहिल्यांदा डिसाईड करावं, त्या संदर्भात ते काउंटर करत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे साधारणतः हा जो युक्तिवादाची दिशा आहे, ज्या पद्धतीने अभिषेक मनू सिंघवी असो, कपिल सिब्बल असो, यांच्या युक्तिवाद खोडून काढण्याचा कुठेतरी प्रयत्न करताय नीरज किशन कौल असं वाटतंय. ते काउंटर करण्यासाठीच आता आर्ग्युमेंट करत आहे, कारण त्यांनी सुरुवातीला काउंटर आर्ग्युमेंट केली होती आपली, आता ते काउंटर आर्ग्युमेंट करत आहेत. जे मुद्दे ठाकरे गटाकडून उपस्थित झाले त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे ते करतीलच, त्यांचा लिगल राईट आहे तो. आणि एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्या भूमिका घेतल्या होत्या आणि त्या भूमिकेला कशा त्या योग्य आणि तार्किक आणि न्यायिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतील. नाही, पण महत्त्वाचं म्हणजे कौल यांनी जो दावा केला आहे की ज्या पद्धतीनं शिवसेना ज्या पद्धतीने यांची बैठक घेतली होती ते बैठक अतिशय कमी आमदारांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळेस त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे बहुमत नसताना त्यांनी व्हीपची नियुक्ती केली आणि व्हीपला नियुक्त करून त्यांनी एकनाथ शिंदेंना हटवलं, असा तो युक्तिवाद आहे. हा युक्तिवाद करण्यामागे तर्क काय? त्यात तर्क असा आहे की जो युक्तिवाद त्यांनी मेजॉरिटीच्या यावर आधारित केला, म्हणजे तो प्रिन्सिपल तर तो हा आहे मेजॉरिटी. त्या मेजॉरिटीच्या तत्वावर त्यांनी जो व्हीप नियुक्त केला होता भारत गोगोले यांना एकनाथ शिंदेने नियुक्त केला होता, हे मेजॉरिटी बेसवर केला होता. त्यांना असं म्हणायचं की जे दुसरा गट उद्धव ठाकरे यांच्या गटाने जो नियुक्त केलेला व्हीप होता तो अतिशय अल्पसंख्याक म्हणजे कमी मताने नियुक्त करण्यात आला होता आणि जो मेजॉरिटी नियुक्त केलेला व्हीप होता तो भारत गोगोले यांनी केला होता. म्हणजेच जो दुसरा सुनील प्रभू हे व्हीप होते ते अल्पमताचे व्हीप होते असं त्यांना सांगायचंय. नाही, महत्त्वाचं म्हणजे कौल यांनी पुन्हा एक दावा केलाय की तुम्ही आता असं म्हणाल की फ्लोर टेस्ट डिले करा कारण की अपात्रतेचा मुद्दा आहे, अशा प्रकारचा ही कौल यांचा युक्तिवाद आहे. हा युक्तिवाद करण्यामागे तर्क काय?
आता ते आर्ग्युमेंट हे काउंटर आर्ग्युमेंट आहे. त्यांनी जे उपस्थित केलेले प्रश्न आहे त्याला आर्ग्युमेंट करताना ते उत्तर देत आहेत. दुसरं मान्य न्यायालय सुद्धा ते टिकावं अशा अनुषंगाने ते हे करत आहे. पण मेजॉरिटीला कुठेतरी महत्त्व असतं त्यांच्या आर्ग्युमेंटमधून ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदेंनी आव्हान केलेलं आहे, खास करून आव्हान जे दिलं आहे स्पीकर आणि शिंदेच्या नेमणुकीला आव्हान दिलं असंही कौल यांनी दावा केलेला आहे. जे डिप्टी स्पीकर होतं त्यांनीच मुळात आवाहन केलं होतं, कारण की त्यांनी अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त केलं होतं आणि सुनील प्रभू यांना व्हीप म्हणून नियुक्त केलं होतं. त्याला सुद्धा आव्हान मान्य न्यायालयासमोर सर्वोच्च न्यायालयात तेच पहिल्यांदा मॅटर आलं होतं आणि ते अजूनपर्यंत प्रलंबित आहे. म्हणजे त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही, हे एक त्यांना सांगायचं आहे. आणि दुसरा व्हीप कोणाचं आहे हेच आणखीन डिसाईड व्हायचं बाकी आहे. त्यामुळं डिसिप्लिनरी ॲक्शन किंवा अपात्रतेसंदर्भात जो मुद्दा उपस्थित झाला त्याला खोडून काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि जी प्रोसिडिंग त्यामुळं थांबलेली आहे किंवा कपिल सिब्बल यांनी सांगितलं की ही अपात्रतेसंदर्भात जोपर्यंत प्रश्न क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढील प्रोसिडिंग थांबवावी इलेक्शन कमिशन संदर्भातली, तो क्लिअर झाल्यानंतर घ्यावी, असं त्यांचा काउंटरचा भाग होता. म्हणजे त्यावेळेस त्यांनी आर्ग्यू केलं होतं, त्याला ते काउंटर करत आहेत सध्या. आणि ज्या पद्धतीने अभिषेक मनोज सिंघवी असो कपिल सिब्बलने जे दावे केलेले आहे ते दावे खोडून काढताना नीरज किशन कौल ज्या पद्धतीने उल्लेख करताय विविध घटनांचा, या घटनांचा उल्लेख करून काय वाटतं की हे दावे त्यांचे कोर्टला मान्य होईल असं वाटतं तुम्हाला? बिलकुल, कारण की संविधान पीठासमोर जे मुद्दे उपस्थित झाले होते आणि ते फॅक्ट केसमधले फॅक्ट मान्य न्यायालयासमोर ठेवत आहे तारखेनिशी, ह्या तारखेला असं झालं होतं आणि त्या तारखेला ते डिसिजन झाले होते आणि मान्य न्यायालयासमोर त्यावेळेस आले होते. त्यावेळेचं स्टेटस ते होतं, कारण की कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करत असताना त्यावेळेची स्टेटस आणि त्यावेळेस आलेले म्हणजे त्याला काउंटर करण्याचा ते एक प्रयत्न करत आहेत. पण हा जो काउंटर आहे हा काउंटर टिकेल का? आता जेव्हा एखादा पक्ष आपली भूमिका मांडत असतो तर न्यायालय त्याला काउंटर करण्याची संधी देत असतं. म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या जी आर्ग्युमेंट झालेली आतापर्यंत आर्ग्युमेंट झालेली त्याला काउंटर आर्ग्युमेंट कौल हे करत आहे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं, कारण की त्यांचा तो अधिकार पण आहे आणि कोर्टाला क्लेरिफाय करणं गरजेचं आहे, फॅक्ट सांगून किंवा त्यावेळेची स्थिती सांगून की त्यावेळेसची ही स्थिती होती त्यामुळे ते झालं आणि तो प्रलंबित विषय आहे. पूर्ण घटनाक्रम ते सांगून त्यांना थोडं सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कपिल सिब्बलने ज्या पद्धतीने 10व्या घटनाच्या 10व्या अनुसूचीचा उल्लेख केला होता त्याच्या संदर्भात देखील नीरज कौर युक्तिवाद करीत आहे. बिलकुल, कारण की जे प्रश्न आज उपस्थित झाले मान्य न्यायालयासमोर त्याला पूर्ण उत्तर देण्याचं काम नीरज कौल करतीलच आणि त्यानंतर सुद्धा नवीन आर्ग्युमेंट स्वतःची ठेवतील आणि इलेक्शन कमिशन समोर जो आहे म्हणजे ज्यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयात फाईल केला होता इलेक्शन कमिशन संदर्भातला प्रोसिडिंगचा, त्यावर सुद्धा ते भाष्य निश्चित प्रकारे करतील. नाही, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीचा हा युक्तिवाद आहे, युक्तिवाद करताना नीरज किशन कौल चा युक्तिवाद हा शिंदे गटासाठी आहे, पण शिंदे गटाला असताना काय वाटतंय की हा युक्तिवाद घटनात्मक खंडपीठापुढे पीठापुढे निश्चितपणे मान्य होईल अशा प्रकारचा काही इतिहास, काही सुनावणी यापूर्वीच्या काही या प्रकारच्या सुनावणी झाली असेल, जसं त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या याचिकेचा उल्लेख केला होता, तो उल्लेख आणि हा उल्लेख कितपत जवळ जातोय? अरुणाचल प्रदेशची जी केस घडली होती त्या केसमध्ये विरोधाभास निर्माण झाला म्हणून किंवा स्पष्टता नव्हती म्हणून हे घटनापीठ निर्माण. तर पण सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील राज पाटील यांच्याकडून जाणून घेत होतो की आता सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय काय सुरू आहे. तर एक छोटासा ब्रेक घेतला गेला, पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्याकडून आता युक्तिवाद सुरू आहे. तर नीरज कौल यांचा युक्तिवाद ते काय म्हणतायत, तर बहुमत चाचणीच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. बहुमत चाचणी व्हायच्या आधीच त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचा मुद्दा नीरज कौल यांनी आपल्या युक्तिवादात मांडलाय. शिंदेंना हटवल्यानंतर अपात्रतेची नोटीस देण्यात आली. त्याआधीच उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. हे सगळे मुद्दे नीरज कौल यांनी आपल्या युक्तिवादात मांडलेले आहेत. अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना सुद्धा उपसभापतींनी आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. 22 तारखेला आम्हाला अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली, म्हणजेच शिंदे गटातल्या आमदारांना. शिंदेंना हटवल्यानंतर अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. नीरज कौल हे शिंदे गटाचे वकील सध्या सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत. त्याआधीच उपसभापतींविरोधात ठराव आणण्यात आला आणि अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना सुद्धा
उपसभापतींनी अपात्रतेची नोटीस शिंदे गटातल्या आमदारांना बजावली. हा मुद्दा कौल यांनी मांडलाय. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हे सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर आता ही सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टातली आणि त्याच संदर्भातले अपडेट आत्ताच्या घडीला सुप्रीम कोर्टात काय चाललेलं आहे हे आपण जाणून घेतोय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, बरोबर आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. नीरज किशन कोल यांचा युक्तिवाद सुरू आहे. काही नवीन युक्तिवाद झालेला आहे तो जाणून घेऊया. माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे. सर, आता काय युक्तिवाद सुरू आहे? त्यांनी बॅकग्राऊंड सांगितलं केसचं किंवा पूर्व पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर आता ते जो आहे इलेक्शन कमिशन संदर्भातला त्यावर ऍप्लिकेशन जी हा आहे तो आहे त्यावर म्हणजेच हस्तक्षेप याचिका आहे त्यावर ते आर्ग्युमेंट करत आहेत. आणि जे प्रिव्हियस जी रीट होती त्याचा पण त्यांनी अनुषंगाने फॅक्ट सांगितल्या, कोर्टासमोर आणल्या किंवा काउंटर केलं पूर्वीच्या मुद्द्यांना. त्यानंतर ते आयएवर आर्ग्युमेंट करत आहे जे पॉलिटिकल पार्टीच्या आणि चिन्हाच्या संबंधित आहे. नाही, जसं ज्या पद्धतीनं घटनात्मक पीठाने स्पष्ट केलं होतं की आम्ही आयएवरती आज निर्णय घेऊ. यापूर्वी जेव्हा गेल्या वेळेस सुनावणी झाली होती, आता दोन्ही मुद्दे यावेळेस विचारात घेत आहे. नीरज किशन कोलांची ती मागणी आहे असं वाटतंय. बिलकुल, कारण की आय संदर्भातच ते पिटिशनर आहेत. तर आय संदर्भातच आज भाष्य करण्याची म्हणजे प्रघात आहे की आयवरच बोललं पाहिजे किंवा त्या अनुषंगाने बोललं पाहिजे. आता ते आयवर आर्ग्युमेंट करत आहेत. त्यांनी बॅकग्राऊंड सांगितलं केसचं आतापर्यंत आणि काउंटर केलं. आता आयला आय काय आहे आणि त्या संदर्भात पॉलिटिकल पार्टी, पक्षचिन्ह आणि निवडणूक आयोगात जी होणारी प्रोसिडिंग आहे त्यावर ते आर्ग्युमेंट करत आहे. हे जे दोन आय होते, इंटरिम अप्लिकेशन, त्याला हस्तक्षेप याचिका म्हणतोय आपण, या दोन्ही हस्तक्षेप याचिकांमध्ये काय मागणी करण्यात आली होती? जो एकनाथ शिंदे यांच्याकडून हस्तक्षेप याचिका फाईल केली होती त्यात म्हटलं होतं की येणारी विधानसभा पोटनिवडणूक, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, त्या निवडणुका समोर ठेवून त्यांनी जे पक्षाच्या संदर्भात क्लॅरिटी नाही किंवा पक्षाकडे पक्षचिन्ह या संदर्भात प्रोसिडिंग सुरू करावी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर निर्णय करावा, हे बिफोर निवडणूक करावं आणि येणाऱ्या निवडणूक बघता ही अर्जन्सी आहे, त्याकरता तो आय फाईल होता. हा आय फाईल झाला होता. तर आता सध्या काय सुरू आहे? आता जी आयवरच आर्ग्युमेंट मान्य कोल करत आहेत, जे सिनियर ॲडव्होकेट आहे सुप्रीम कोर्टचे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ते आर्ग्युमेंट करत आहे. ते स्पेसिफिकली आयवरच आर्ग्युमेंट आता सध्या चालू आहे. म्हणजे इंटरिम अप्लिकेशन म्हणजे हस्तक्षेप याचिकेवरती ही सध्या युक्तिवाद सुरू आहे. या हस्तक्षेप याचिकेंना अभिषेक मुनींनी उल्लेख देखील केला नव्हता आणि त्यांना म्हटलं होतं की पहिले अपात्रतेचा मुद्दा निश्चित करावा, नंतरच आयवरती निर्णय घ्यावा. बिलकुल, त्यांना पण अधिकार आहे आपली भूमिका मान्य सर्वोच्च न्यायालयात ठेवण्याची. कारण की एखादा प्रश्न उद्भवला असताना दोन्ही बाजूचं ऐकून घेणं सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे. ते त्यांनी ऐकून घेतलं. पहिल्यांदा त्यांचं म्हणणं, ठाकरे गटाचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आयवर एकनाथ शिंदे गटाकडून फाईल झाल्या असल्या कारणाने आता ते आयवर आर्ग्युमेंट करत आहे. म्हणजे हस्तक्षेप याचिकेवर आर्ग्युमेंट आता पुन्हा एकदा सुरू झालं, कारण चिन्ह ह्या बाबीवर आर्ग्युमेंट होणं त्यांच्या दृष्टीने अपेक्षित आहे. काय वाटतं की यानंतर नीरज किशन कोल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर पुन्हा एकदा अभिषेक मनु सिंग किंवा अभिषेक मनु सिंघवी किंवा कपिल सिब्बल हे पुन्हा एकदा युक्तिवाद करतील? जर त्यांना असे नवीन मुद्दे सांगायचे असेल, कारण की आर्ग्युमेंट रिपीट नाही करू शकत माणूस किंवा एखादा वकील, त्यांना नवीन सबमिशन करावे लागतील किंवा नवीन उद्भवले असेल यांच्या आर्ग्युमेंटमधून मुद्दे ते नवीन कोर्टासमोर असेल तर ते निश्चित प्रकारे करू शकतात. आपण ज्या पद्धतीने आता युक्तिवाद सुरू आहे, युक्तिवाद करताना नीरज किशन कोल यांनी ज्या संपूर्ण जुन्या गोष्टींचा, पार्श्वभूमीचा उल्लेख केला, त्याच आधारावरती पोटनिवडणुकीचा देखील ती उल्लेख करताय, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा उल्लेख करताय. काय वाटतं की या आयमध्ये, इंटरिम अप्लिकेशनमध्ये या दोन्ही गोष्टींचा उल्लेख का करताय? ते त्यांच्या दृष्टिकोनाने आय डिसाईड होणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की पक्षचिन्ह त्यांच्याकडे सध्या नाही किंवा जे पक्षचिन्ह आहे कोणी उपयोगात आणावं हे अजूनपर्यंत निश्चित नाही. दोन्ही गटाला पक्षचिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की जोपर्यंत ते डिसाईड होत नाही किंवा त्यात स्पष्टता किंवा निर्णय येत नाही तोपर्यंत निवडणुकीला ते चॅलेंज म्हणजे सामोरच जाऊ शकत नाही. आणि निवडणुकीला सामोरं जाण्याकरता कोणत्याही राजकीय पक्षाला पक्षचिन्ह असणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि निवडणुकीला तेव्हाच उतरू शकतात, कारण की दोन्ही गट जर क्लेम करायला लागले एकाच चिन्हावर तर ते कसं शक्य आहे. त्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या अगोदर पक्षचिन्ह कोणच्याकडे राहील हे स्पष्ट निर्णय व्हावा या अनुषंगाने आय फाईल होते. हा जो आय फाईल करण्यात आला होता, हा आय फाईल करताना शिंदे गटाला रिलीफ मिळेल अशा प्रकारचा त्यांचा विश्वास होता. काय वाटतं, हा जो युक्तिवाद होतो या युक्तिवादाची दिशा त्या धर्तीवरची आहे का?
आहे ऐकणं पहिल्यांदा आर्ग्युमेंट होणं पूर्ण बाकी आहे. आणखीन आर्ग्युमेंट त्यांची पूर्ण झालेली नाही. त्यांनी नवीन काही सबमिशन करतील किंवा अर्जन्सी सांगतील, कारण की प्रोसिडिंगच्या संदर्भात आहे त्यांचा आहे. जेव्हा इलेक्शन कमिशनमध्ये प्रोसिडिंग होईल त्याच वेळेस ते डिसाईड होऊ शकतं की ते पक्षचिन्ह कोणच्याकडे असेल किंवा नसेल. तोपर्यंत डिसाईड होणार नाही, कारण की उद्धव ठाकरे यांनी हे सांगितलेलं आहे की जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय किंवा तिथली प्रोसिडिंग थांबवावी अशी मान्य न्यायालयासमोर विनंती केली होती आणि त्यांनी काही काळाकरता ती विनंती स्वीकारली सुद्धा होती. आता त्यांनी त्यावेळेस मागच्या सुनावणीलाच आहे फाईल केला होता, ते 1-2 दिवस अगोदर केला होता, पण त्यावर सुनावणी झाली नाही. स्पेसिफिकली माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे 2 आहे ऐकण्याकरता आज सुनावणी ठेवली होती. आज ती आर्ग्युमेंट चालू आहे. आर्ग्युमेंट पूर्ण झाल्यानंतर कोर्टाची दिशा समजू शकते किंवा कोर्ट काय निर्णय घेतं हे बघावं लागेल. नाही, पण ज्या पद्धतीने स्पष्ट करताय, कौल म्हणताय की प्रथमतः निवडणुकीचं चिन्ह यावरती निर्णय घेण्याची गरज आहे, कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या आहे त्या परिस्थितीमध्ये निवडणुकीचं चिन्ह हे अत्यंत आवश्यक आहे. यावरती निर्णय प्रथम कोर्टाने घ्यावा, पण अशा प्रकारचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही. कोर्ट आता काय करतं म्हणजे कोर्ट स्वतः निर्णय घेतं का इलेक्शन कमिशन समोर हे प्रकरण पुन्हा एकदा प्रोसिडिंग सुरू करतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं, कारण की कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण हे सांगू शकत नाही की हे मॅटर कुठं चालेल नेमकं. आता उद्धव ठाकरे यांच्या गटाचं म्हणणं इथंच आहे की सुप्रीम कोर्टामध्येच हे मॅटर चालावं. आता हे मॅटर प्रोसिडिंगसाठी इलेक्शन कमिशनकडे जावं ही मागणी एकनाथ शिंदे वारंवार करत आहे. त्यांच्या माध्यमातून ही मागणी पुन्हा एकदा करतील मान्य न्यायालयासमोर की हे मॅटर प्रोसिडिंगसाठी पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे आणि तिथं प्रोसिडिंग होऊन निर्णय झाला पाहिजे. ज्या पद्धतीने कोर्ट म्हणतंय की 10व्या अनुसूचीच्या संदर्भात जी वेगवेगळी विचारधारा आहे, वेगवेगळे विचार पुढे आलेले आहे, त्यावरती स्पीकरला हा निर्णय देणे या घडीला योग्य होणार नाही, डिटरमाइन करणे योग्य होणार नाही असंही कोर्ट म्हणतंय. काय वाटतं, याचा अर्थ काय असेल? कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला होता कोर्टामध्ये की सध्याचे जे स्पीकर आहेत ते निर्णय बहुमताच्या किंवा सरकारच्या पक्षाकडे त्यांनीच अपॉइंट केलेला असल्यामुळे जाऊ शकतो अशी भीती त्यांनी मान्य न्यायालयासमोर किंवा प्रश्नांकित भूमिकेतून आर्ग्युमेंट केली होती. आणि कोल यांनी जी आर्ग्युमेंट केली ही म्हणजे स्पीकरच्या अधिकार क्षेत्रात त्यांचा निर्णय व्हायला पाहिजे किंवा जे प्रश्न उपस्थित झालेले सध्याचे समोरचे त्या संदर्भात म्हणजे दुविधा मनस्थिती किंवा वेगळे विचार यात निर्माण झालेले असल्या कारणाने हे प्रश्न मान्य न्यायालयासमोर उपस्थित झालेले आहेत. राजकीय पक्षाच्या संदर्भात जे निवडणूक आयोगाला कडे अर्ज करण्यात आला होता तो अर्ज संपूर्णपणे बेंच म्हणतंय की हे सगळे जो अर्ज होता त्या अर्जामध्ये सगळ्या लोकांचा ज्या पद्धतीने अधिकार हवा, जो अधिकार मिळतो राजकीय पक्षामध्ये सदस्य झाल्यानंतर त्या पद्धतीची प्रतिमा तिथून पाहायला मिळत नव्हती. याचा अर्थ काय घ्यावा? तो अर्ज काय एक्झॅक्टली त्यावर ते डिपेंड करतं. आता अर्जामध्ये कोणत्या गोष्टी आहे किंवा नाही, पण असं पण असतं की ते अमेंडमेंट सुद्धा करू शकतात अर्जामध्ये. आपल्या जर काही गोष्टी दुरुस्ती बी करू शकतात किंवा काही अमेंडमेंट करण्याचा अधिकार हस्तक्षेप याचिकाकर्त्याला असतोच. आता त्यात काही कमी वाटलं तर निश्चित प्रकारे ते प्रेयर करू शकतात मान्य सर्वोच्च. कपिल सिब्बल यांनी सादिक अली केसचा उल्लेख केला होता, तोच उल्लेख आता नीरज किशन कोल करताय. हे सादिक अली केस च्या संदर्भात काय माहिती आहे सर्वसामान्य जर समजा प्रेक्षकांना सांगायचं असेल, कारण की वारंवार उल्लेख होतोय, काय केस होती? आता ते कोणत्या अनुषंगाने सादिक अली केसचा उल्लेख त्यांच्या फेवरला असलेले काही मुद्दे घेतात किंवा पॅरा असतात त्या फेवरनं करतात किंवा किशन कोल यांनी ती क्लेरिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून ते आर्ग्युमेंट करत आहे. आता हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे की जे आहे तो डिसाईड झाला पाहिजे, त्याने जेणेकरून जे येणारे इलेक्शन आहे त्यात स्पष्टता निर्माण होईल किंवा त्यावर निर्णय घेण्याची वेळ माननीय सर्वोच्च न्यायालयावर आहेच. पण सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय घेतं आज हे बघायला पाहिजे. ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या संपूर्ण याच्या दरम्यान ज्या पद्धतीने विविध उल्लेख आणि विविध याचा उल्लेख करताय नीरज किशन कोल, शिंदे गटाच्या वतीने जे दावे आहेत शिंदे गटाचे, ते यापूर्वी अभिषेक मनु सिंघवीने जे ठाकरे गटाच्या वतीने दावे केले ते खोडून काढताना सादिक अलीचा वारंवार उल्लेख होतोय. ती सादिक अलीच्या संदर्भात निवडणूक आयोगाने देखील काही दिशानिर्देश दिले. होऊ शकतं ही निवडणूक आयोगाकडे पुन्हा केस जाण्याची शक्यता वाटते का तुम्हाला?
बिलकुल, कारण की निवडणूक आयोगाचं हे कार्यक्षेत्रात राजकीय पक्ष, त्यांचे चिन्ह आणि मान्यतेचा विषय येत असतो. त्यामुळं निवडणूक आयोगच यावर निर्णय घेऊ शकतं, हेही बरोबर आहे. पण उद्धव ठाकरे गटांकडून हे वारंवार मान्यता येत आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी होत नाही तोपर्यंत तिथं काही ठोस निर्णय होऊ नये किंवा तिथली प्रोसिडिंग थांबवण्यात यावी. पण आता हे बघावं लागेल की मान्य सर्वोच्च न्यायालय दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर हे मॅटर निवडणूक आयोगाकडे देतं की नाही हे आज बघावंच लागेल. म्हणजे हे बघितलं पाहिजे की न्याय निर्णय काय होतो यावर. स्प्लिटची संपूर्ण संकल्पना जी आहे ती 10व्या शेड्यूलच्या पलीकडे आहे, त्यामुळे स्पीकर ठरू शकत नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. आता जो 10व्या अनुसूचितला स्प्लिटचा जो 3 नंबरचा विभाजनाचा विषय आहे, तो विभाजनाचा मुद्दा हा कॉन्स्टिट्यूशन बेसनं फ्रेम होताना एक इश्यू म्हणून घेतलेला आहे. म्हणजे त्यात स्पष्टता नसल्या कारणाने तो मुद्दा चर्चेसाठी आलेला आहे. त्यावर क्लॅरिफिकेशन या निर्णयामधून येईल. पण तत्पूर्वी विभाजन आणि त्या संदर्भात उपस्थित झालेले मुद्दे, कारण की एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हे नेहमी म्हटलं जातं की आम्ही पक्षच सोडलेला नाही. नीरज किशन कोल म्हणतायत की या घडीला जरी चिन्हाच्या संदर्भात परिस्थिती अंदाज लावता येत नसली पण निवडणूक आयोगाला विस्तृत अधिकारांचा वापर करून उद्भवलेली जी परिस्थिती आहे त्यावरती निर्णय घेण्याचे अधिकार आहे आणि या परिस्थितीला तोंड देण्याचे अधिकारही त्यांच्या क्षेत्रात आहे. याचा कसा अर्थ घ्यावा आणि यावरती नीरज किशन कोलनी हा युक्तिवाद कसा केलाय? आत्ता त्यांनी हे सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन, मान्यता किंवा चिन्ह देणे आणि कायदे म्हणजे न्याय राजकीय पक्षासंदर्भातले सर्व अधिकार त्यांच्या कार्यकक्षेत किंवा न्यायिक अधिकार क्षेत्रात असतात. त्यांना सुनावणी घेण्याचं आणि विस्तृत अधिकार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न कोल हे करत आहे, कारण की त्यांच्याच अधिकार क्षेत्रात ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहे. आता जो झालेले कायदेविषयक किंवा तांत्रिक अडचणी किंवा नवीन उद्भवलेले प्रश्न आहे ते मान्य न्यायालयासमोर आहेच. पण हे स्पेसिफिकली निवडणूक आयोगासमोर जी चालू असलेली प्रक्रिया आहे ती कशी न्यायिक आहे, त्यांच्याच कार्याधिकारात किंवा न्यायिक क्षेत्रात ती येते हे पटवून देण्याचा प्रयत्न मान्य न्यायालयासमोर ते करत आहे. कोल यांनी म्हटलंय की 29 जुलै 2000 रोजी सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला. त्याच आदेशाच्या दिवशी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जर मुख्यमंत्रीपदावरून दूर होत असेल तर अशा वेळी त्यांना कुठला अधिकार कसा मिळू शकतो की कोणी सत्तेवर येऊ नये हे सांगण्याचा? आता सत्तेवर येण्याचा आणि न येण्याचा, कोणाला आमंत्रित करण्याचा हा अधिकार मान्य राज्यपालांना असतो. त्या अधिकार क्षेत्रात त्यांनी ते पाऊल उचललं आणि एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करून सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आणि त्यानंतर शपथविधी झाला आणि नवीन सरकारनं बहुमत सिद्ध केलं. हे त्यांच्या अधिकार क्षेत्रातलं आहे. त्यावर न्यायालयाने कोणताही आजपर्यंत भाष्य केलेलं नाही व त्यावर अजून काही निर्णय झालेला नाही. ते प्रलंबित आहे की राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रावर जेव्हा इश्यू फ्रेम झाला होता त्यात तो एक प्रलंबित विषय आहे मान्य न्यायालयासमोर. नाही, ज्या पद्धतीनं आता सुनावणी अजूनही सुरू आहे आणि सुनावणी सुरू असताना आता कोण युक्तिवाद करतंय आणि कशा पद्धतीने युक्तिवाद होतोय? मान्य न्यायालयासमोर सध्या नीरज किशन कोल हे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं युक्तिवाद करत आहे. सध्या युक्तिवाद मान्य जजेस सध्या एकमेकांमध्ये चर्चा विनिमय करत आहे. म्हणजे सध्या आता कोर्ट चर्चा विनिमय करतो. जो युक्तिवाद आतापर्यंत झाला त्या संदर्भात सगळे जज एकमेकांशी चर्चा करताय का? बिलकुल बिलकुल. सध्या तरी चर्चा विनिमय करत, कारण कोर्ट आता आर्ग्युमेंट पुन्हा सुरू झालेली आहे. म्हणजे थांबलेली नव्हती पण चर्चा विनिमय सध्या चालू होता. साधारणतः असं होत असतं कोर्टामध्ये युक्तिवाद झाला की जजेस चर्चा करतात, मग पुन्हा कोर्ट जे युक्तिवाद करताना सिनियर वकील असतात किंवा सिनियर कौन्सिल असतात ते पुन्हा त्यांना संधी देते. त्याच प्रकारची परिस्थिती सध्याची आहे. हे रेग्युलर मॅटरचा प्रघात आहे, हे काही नवीन नाही. पण चर्चा विनिमय करणे किंवा जजेसचे एक म्हणजे जे ब्रदर जजेस असते किंवा अध्यक्ष जज असते त्यांचे एकमेकाचे विचार घेत असतात. यावर काय म्हणजे कसं हे केलं पाहिजे किंवा नवीन उद्भवणारे प्रश्न त्यावर सुद्धा ते किंवा प्रश्न करू शकतात. सध्या जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं हे सगळे दावे करण्यात आलेले आहे, त्यांनी कोल यांनी दावा केला आहे की यांनी इंटरिम ॲप्लिकेशन जर आम्ही केली पण ॲप्लिकेशन करताना राज्यपालांच्या निर्णयावर संदर्भात आम्ही ॲप्लिकेशन केली नाही आहे, उपसभापतींच्या हकालपट्टी संदर्भात ॲप्लिकेशन केली नाही आहे, आमदाराच्या अपात्रते संदर्भात ॲप्लिकेशन नाही केली आहे. आम्ही फक्त जी ॲप्लिकेशन केलेली आहे ती निवडणूक चिन्हासंदर्भात केलेली आहे, कारण की आगामी पोटनिवडणूक आहे. तर त्याच याच्यावरती सुनावणी व्हावी अशी नीरज किशन कोल याचा युक्तिवाद आहे. त्यांनी जो आय केलेला आहे तो फक्त पक्षचिन्ह आणि निवडणूक प्रक्रिया आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी त्यात जी प्रोसिडिंग चालू असावी इलेक्शन कमिशन संबंधात त्यात केली आहे. पक्षचिन्ह कोणच्याकडे असेल हा निवडणूक आयोग डिसाईड करेल. फक्त निवडणूक आयोगापुरतं त्यांनी
आहे केलेलं आहे त्यांनी मान्य न्यायालयासमोर स्पष्ट केलं. हा, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता अजूनही युक्तिवाद सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच सुप्रीम कोर्टातले सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी. मात्र तुर्तास आपण बोलूयात आपल्या स्टुडिओमधून. गिरीश राव सर आपल्या सोबत आहेत. गिरीश, तुम्ही आता राज पाटील काय सांगत होते हे सुद्धा ऐकलत आणि सुप्रीम कोर्टामध्ये काय चाललंय त्यावरून आता तुमचं काय मत? आता सुप्रीम कोर्ट काय ऐकतं तर इंटरिम ॲप्लिकेशन शिंदे गटांनी केलंय की सिम्बॉलचा निर्णय इलेक्शन कमिशनने घ्यावा म्हणून. आणि इंटरिम ॲप्लिकेशन ह्यांनी केले उद्धव ठाकरे गटांनी की तो निर्णय घेऊ नये म्हणून. हा बेसिकली ॲप्लिकेशन आहे की इलेक्शन कमिशनने डिसिशन घेऊ किंवा घेऊ नये म्हणून. हा बेसिक ॲप्लिकेशन इंटरिम ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टावर. तर त्याच्यामध्ये दोघांनी आपले आर्ग्युमेंट मांडलेत आणि मग आता सुप्रीम कोर्ट ठरवतील की त्यांनी निर्णय घ्यावा किंवा नाही घ्यावा किंवा घ्यायचा कसा घ्यावा. तर बेसिकली मला असं दिसत नाही आहे कारण हा डिस्प्यूट आहे ते सिम्बॉलवरती आहे आणि सिम्बॉलवरचा डिस्प्यूट जे आहे तो इलेक्शन कमिशनर डिसाईड केला पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती काही स्टे वगैरे देईल की इलेक्शन कमिशनने देऊ नये किंवा नाही. फक्त हा एक इश्यू असू शकतो किती दिवसात त्यांनी द्यावा. कारण आतापर्यंत जे दिसतंय मला त्याच्यात की इलेक्शन कमिशनने काही आतापर्यंत आर्ग्युमेंट केले नाही आहे. सिनियर वकील ज्येष्ठ वकील जे आहेत दाता ते इलेक्शन कमिशनसाठी अपेअर होतात ते दिसत आहेत तिथे बसलेले आहेत. पण त्यांनी आतापर्यंत मला कुठे दिसत नाही की त्यांनी आतापर्यंत काही आर्ग्युमेंट केले नाही. कारण जेव्हा काही इलेक्शन कमिशनला काय डायरेक्शन द्यायची वेळ येईल कदाचित त्यावेळी ते करतील किंवा काय डायरेक्शन जर प्रपोज करतील. नॉर्मली सुप्रीम कोर्ट विचारेल की आम्हाला असं डायरेक्शन द्यायचं असेल तर हे काय. त्याच्यामुळे त्यावेळी कदाचित करतील. कारण आजच्या दिवशी सुप्रीम कोर्टचा याच्यात सुप्रीम कोर्टचा नाही इलेक्शन कमिशनचा लिमिटेड रोल आहे की सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो त्याच्यावर. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल ह्या विरुद्ध काय निर्णय देईल याच्याकडे सगळं लक्ष आहे. पण परत हा सिम्बॉलचा मुद्दा आहे. सिम्बॉलचा मुद्दा परत येणार इलेक्शन कमिशनकडे. तर इलेक्शन कमिशननेच हा मुद्दा डिसाईड करतील. त्यांना काहीतरी डायरेक्शन देतील कदाचित. आता काय डायरेक्शन देतील हे आता आपल्याला कळेल. कारण हाही एक मुद्दा येऊ शकतो जेव्हा इलेक्शन कमिशनकडे कदाचित इलेक्शन कमिशन ज्या प्रकारे दोन्ही गट भांडतात आणि इलेक्शन जेव्हा जवळ असेल तो कदाचित गोठवू पण शकतो हा सिम्बॉल इलेक्शन कमिशन. बरं, म्हणजे तुमच्या मते सुप्रीम कोर्ट या दोन्ही संदर्भात म्हणजे निवडणूक चिन्ह असेल किंवा मग आमदार अपात्रतेचा मुद्दा हे सुप्रीम कोर्टातनं निर्णय येणार नाहीत तर ते निर्देश सुप्रीम कोर्ट दुसऱ्यांना देऊ शकतात. तर ते निर्देश आज एकतरी येऊ शकतात. त्यामुळे आज दुपारी 1 वाजेपर्यंत ही सुनावणी चालेल असं सांगण्यात आलेलं होतं. आता 1 वाजतच आलेलं आहे. त्यामुळे आजची सुनावणी इथेच थांबून आणि मग पुढची तारीख दिली जाईल आणि मग पुन्हा ही सुनावणी घेतली जाईल असं काही आजच्या दिवसामधून काय निष्पन्न होऊ शकतं? एक तर 1 वाजले आता 1 वाजता लंच टाईम होणार सुप्रीम कोर्टामध्ये. कदाचित परत येऊन 2 वाजता पण बसू शकेल निर्णय घेण्यासाठी किंवा फक्त ब्रीफ करतील की हे निर्णय झाले. किंवा गेल्या वेळी तुमच्या लक्षात असेल की 5 वाजता तेव्हा ऑफकोर्स तेव्हा हे होतं वेकेशन टाईम होतं किंवा 5 वाजता पण बसून काय कारण हे अर्जन्सी बघून त्याच्यावेळी कदाचित त्याच्यावरती पण म्हणजे 5 वाजता पण देऊ शकतील किंवा मग तारीख पण देऊ शकेल. तर आता असं काही भाष्य करता येणार नाही. आता सुप्रीम कोर्टाने किती अर्जंट ही मॅटर त्यांना जर जाणवली की नाही याच्यावरती आम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि निर्णय घ्यायचा आणि आम्ही कुठल्या तरी निर्णयावर पोचलो आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये पण मतभेद असतील की असे निर्णय घ्यायचे तसे नाही. तर ते जर निर्णयावरती पोचले असतील तर कदाचित ते आज ठेवतील किंवा उद्या पण ठेवतील. आय थिंक पुढच्या आठवड्याच्या पासून हे वेकेशन तिकडे चालू होते दसऱ्याचं वेकेशन. त्याच्यामुळे कदाचित त्याच्या आधी कदाचित निर्णय घेतील. त्याच्यावरती इंटरिम ॲप्लिकेशन होते निर्णय घेतील. म्हणजे मला असं वाटत नाही की हे सिम्बॉल कोणाचं ह्याच्यावरती निर्णय घेतील फक्त निर्देश देण्यासाठी इलेक्शन कमिशनसाठी असं मला वाटतंय. बरं, आता ज्या पद्धतीने ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाला आणि मग आता शिंदे गटाकडून नीरज कौल युक्तिवाद करतायत. त्यांचा युक्तिवाद आणि हे जे काही मुद्दे आता राज पाटील यांनी सुद्धा सांगितले त्यावरून कशा पद्धतीने म्हणजे युक्तिवाद झाला आणि त्याचा आता प्रतिवाद सुरू आहे. एकूणच काय वाटतंय नीरज कौल यांचे मुद्दे पाहून? नीरज कौल तेच मुद्दा बोलताय की इलेक्शन कमिशनने
तो सिम्बॉलचा इश्यू आहे तो डिसाईड करावा आणि त्याच्यासाठी डायरेक्शन द्यावा. आणि लिगली जर तुम्ही बघितला तो बरोबर पण आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे लिगली, कारण हा इलेक्शनचा मुद्दा आहे. इलेक्शनचे कुठल्याही मुद्द्याला कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. इलेक्शनचा जो डिसिजन घ्यायचा, इलेक्शन कमिशनचे जे निर्णय घ्यायचे ते इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकतो. त्याच्यामुळे कदाचित आता सांगतील की सुप्रीम कोर्ट कदाचित डायरेक्शन देईल की तुम्ही याच्यावरती निर्णय घ्या. ते निर्णय घेताना काय गोष्टी बघायच्यात, किती दिवसात द्यायच्यात, कदाचित त्या संदर्भात काहीतरी डायरेक्शन देऊ शकतात असं दिसतंय मला एकंदरीत या मॅटरमध्ये आता. बरं, आतापर्यंत या सत्ता स्थापनेमध्ये किंवा या संघर्षामध्ये कशा पद्धतीनं कुणी काय काय केलं याचे मुद्दे आता नीरज कौल यांच्याकडून मांडले जात आहेत. त्यामुळे बहुमत आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना असं म्हणण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही, हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो नाकारू सुद्धा शकत नाही. तो त्यांचा मुद्दा राईट फ्रॉम म्हणजे पहिल्यापासून त्यांचा तोच मुद्दा आहे की आम्ही शिवसेना, आमच्याकडे बहुमत आहे. आमच्याकडे त्यांनी पहिलं हे तर दाखवलं की त्यांच्याकडे बहुमत आहे, आमदार त्यांच्याबरोबर जास्ती म्हणून, कारण शिवसेनेचे सगळे आमदार त्यांच्यामध्ये 34 का 37 आमदार त्यांच्याबरोबर आहे. दुसरं गोष्ट आलं त्याच्यामध्ये काही वादाचा मुद्दा नाही आहे की जर आमदार आणि MP जर बघितले तर त्यांच्याबरोबर आहेत. तर दुसरा मुद्दा आहे तो वादाचा की किती पार्टी मेंबर्स त्यांच्याबरोबर आहेत. आता पार्टी मेंबर कोण आहेत, किती टोटल पार्टी मेंबर आहे, हा एक परत वादाचा मुद्दा होऊ शकतो. आणि हा जर जेव्हा वादाचा मुद्दा आहे आणि हे म्हणजे असं की त्याच्या अफिडाविट किती लोकांनी फाईल केलं आणि त्यांनी फाईल केलं ते लोक मेंबरच आहेत का शिवसेना, हा एक खूप मोठा मुद्दा आहे. आणि ह्या मुद्द्यासाठी सुप्रीम कोर्ट याच्यावरती काही निर्णय नाही घेणार. निर्णय घ्यायच्यासाठी परत तुम्हाला यायला लागेल इलेक्शन कमिशनकडे. तर इलेक्शन कमिशन परत या मुद्द्यावरती सगळा आपला निर्णय, सगळ्या काय त्यांच्याकडे जे फॅक्ट्स होतील, किती अफिडाविट आले आणि काय त्यांच्याकडे काय परिस्थिती, त्यांच्याकडे काय फॅक्ट्स मांडले जातील त्याच्यावरनं इलेक्शन कमिशन याच्यावरती निर्णय घेणार. तो मला वाटतं आज डायरेक्शन देतील इलेक्शन कमिशनला की याच्यावरती निर्णय घेण्यासाठी. बरं, सुप्रीम कोर्ट आज जे काही निर्देश देतील, मात्र त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न हा सर्वसामान्यांच्या मनात की जर शिंदे गटातले आमदार हे अपात्र झाले तर मग त्याचा काय परिणाम होईल आणि जर नाही झाले तर ठाकरे गटावरती काय परिणाम होईल. जर शिंदे गटाचे आमदार जर अपात्र झाले तर फक्त अपात्र ह्या पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तो प्रश्नच नाही आहे की ते अपात्र आहेत की नाही अपात्र. तो प्रश्न उपस्थित होईल जेव्हा त्यांचा अपात्रतेचं ॲप्लिकेशन जेव्हा स्पीकर डिसाईड करेल. त्याच्यामुळे ते लोक अपात्र की क्वालिफाईड की अनक्वालिफाईड तो त्याचा प्रश्न नाही आहे सुप्रीम कोर्टकडे. ते एवढंच सांगता आहेत, ते मला दिसतं की ते एवढंच सांगताय की तो मुद्दा पहिला डिसाईड करा. तर डिसाईड कोण करणार, डिसाईड करणार स्पीकर. म्हणजे तुम्ही असं डायरेक्शन तुम्ही एका प्रकारे सांगतायत की तोचा निर्णय घ्या आणि परत हेही माहिती आहे की निर्णय फक्त स्पीकर घेऊ शकतो, पण परत मग त्याच्यासाठी तुम्हाला परत स्पीकरकडे जायला लागेल. तर ते ह्याच्यासाठी मला दिसतंय की त्यांना इंट्रीम ॲप्लिकेशनमध्ये इकडनं काहीतरी रिलीफ पाहिजे की सिम्बॉल आमचा आहे म्हणून. ह्याच्यासाठी त्यांची ही मला वाटतं हे आर्ग्युमेंट चाललं आहे. बट मला वाटत नाही की ते सुप्रीम कोर्ट हे आर्ग्युमेंट ॲक्सेप्ट करतील. बरं, आता सध्या सत्ता संघर्षावरती सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असताना आधी ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला, त्यानंतर एक काही मिनिटांचा गॅप घेऊन पुन्हा एकदा शिंदे गटाचे वकील आता आपला युक्तिवाद करतायत आणि सुप्रीम कोर्टातले सगळे अपडेट्स आपण जाणून घेतोय. अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट गिरीश राव सर सुद्धा आहेत. आणि एकूणच सध्या सुप्रीम कोर्टामध्ये नीरज कौल जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांच्याकडून युक्तिवाद सुरू आहे. तर ते आपल्या युक्तिवादामध्ये म्हणतायत की आम्ही कुणालाही काढून टाकलेलं नाही, पण बहुमत असताना त्यांनी पदावरून काढून टाकलं, बहुमत नसतानाही त्यांनी पदावरून हटवलं, हा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यावा आणि सध्या विधानसभा अध्यक्ष हे नियुक्त आहेत, त्यामुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे जावा किंवा तो निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे जावा असा शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे एकूणच शिंदे गटाच्या वकिलांचा असा दावा आहे की निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा आणि आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा. आता विधानसभा अध्यक्ष सुद्धा नियुक्त आहेत, त्यामुळे हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनीच घ्यावा
आमदार पात्र आणि अपात्रतेच्या मुद्द्यासंदर्भातला असा दावा किंवाचा युक्तिवाद नीरज कौल जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलाय. आधी ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद झाला, त्यानंतर एका ब्रेकनंतर पुन्हा एकदा कामकाज सुरू झालं, सुनावणी सुरू झाली सुप्रीम कोर्टातली आणि ब्रेकनंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा पुन्हा एकदा शिंदे गटाच्या वकिलांकडून. पक्षांतर्गत आम्हालाच बहुमत आहे हा मुद्दा त्यांनी मांडलाय, पण आम्ही कुणाविरोधात गेलेलो नाही, आम्ही कुणालाही काढून टाकलेलं नाही. आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टामध्ये. सत्ता संघर्षाच्या फैसल्यामध्ये आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय सुनावतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहेच. त्यासोबत दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू असताना आधी ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाला, मग एक ब्रेक घेण्यात आला आणि आता पुन्हा एकदा शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे. आम्ही कोणाही विरोधात गेलेलो नाहीत असं नीरज कौल जे शिंदे गटाचे वकील आहेत ते म्हणतायत. आम्ही कोणालाही काढूनही टाकलेलं नाही. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होते. आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा पुन्हा एकदा शिंदे गटाच्या वकिलांकडून सुप्रीम कोर्टामध्ये. ऑगस्ट महिन्यापासून ही सुनावणी सुरू आहे आणि आता सुप्रीम कोर्ट यावरती काय सुनावणी घेतं, निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, ठाकरे गटाचं, शिंदे गटाचं लक्ष आहेच. मात्र सकाळी साधारण 10:30-11 वाजल्यापासून या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आधी ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद झाला आणि मग आता शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांच्याकडून आता युक्तिवाद सुरू आहे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर. धनंजय चंद्रचूड जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ सुनावणी घेत आहे. महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि त्यावरतीच सुनावणी सध्या सुरू आहे. आता सध्या शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे. त्यांचं म्हणणं होतं की ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटलं की या फुटीर गटाला राजकीय पक्षामध्ये विलीन व्हावंच लागेल, अन्यथा हे आमदार अपात्र ठरतील. मात्र आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत आणि आमचीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून सुद्धा केला जातोय. शिंदे गट वेगळा झाल्यापासून कागदोपत्री त्यांनी विलीनीकरणाबाबत शिंदे गटानं कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे 10व्या सूचीनुसार त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई व्हायला हवी अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेली आहे. त्यांनी आपल्या युक्तिवादामध्ये हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर आता शिंदे गटाकडून पुन्हा एकदा युक्तिवाद केला जातोय. जर कारवाईपासून किंवा अपात्रतेपासून वाचायचं असेल तर मग त्यांना इतर पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आज म्हटलं. मात्र विलीनीकरणाबाबत कागदोपत्री शिंदे गटानं अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये आणि त्यामुळे 10व्या सूचीनुसार त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई व्हायला हवी अशी मागणी सुप्रीम कोर्टामध्ये